चांगले काही न मागे आली गो, चांगले काही न मागे आली गो, काही न मागे आली गो, काही न मागे आली गो, चांगले काही न मागे आली गो, चांगले काही न मागे आली, आम्हाला काही न मागे आली गो, आम्हाला काही न मागे आली गो. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व आहे. तुझे रूप गोड तुझे नाम, तुझे रूप गोड तुझे नाम. जय मन प्रेम सर्व काळ, जय मन प्रेम सर्व काळ, सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. विरंगार तुम्हारी, विरंगार तुम्हारी, तुम्हारी, विरंगार तुम्हारी, विरंगार
साठविला हरी जी हृदय मंदिर
म्हणा नागा पाटील म्हणा रामाजी द्रुपद म्हणा जलद म्हणा हरी सातवेदा हरी सातवेदा हरी
माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत साष्टांग करी माथा चरणावरी साष्टांग
आता हृदया फुले चौफाळुन्या भरे वरी बैसू पाऊले श्री गुरु सेवेला सेवक झालो तुमच्या लागून निचरणा हो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा हे मस्तके पायावे वार करी संतांच्या साठविला हरीची ही हृदय मंदिरी त्याची सलीरधार झाला व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता त्याची सलीरधार झाला सफळ व्यापार तुका म्हणे हरी काही उरुनी दिवुरी त्याची सलीरधार झाला सफळ व्यापार विठ्ठल संत शिरोमणी सावकारांचा हा समाधी उत्सव गेले 7 दिवस प्रत्येकाने आपापल्या परीने जी जी सेवा करता येईल असं आहे. कुणी काही सेवा केली असेल, कुणी वाचिक सेवा केली असेल, कुणी मानसिक सेवा केली असेल. परमात्म्याच्या दरबारामध्ये किंवा साधू संतांच्या दरबारामध्ये ज्यावेळेला आपण सेवक म्हणून येतो असं त्यावेळेला प्रत्येकाचे कर्तव्य असेल. तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची तुका म्हणे तो परिसावणी आगळा काय महिमा वरून त्यांचा. महादेवमाळी माझ्याकडाला महाराज म्हटले सावका महाराजांच्या समाधी कालाची सेवा आपल्याला करावी लागेल. त्या म्हटलं आणि उभा राहिला त्या महाराज तुम्हीच करावा घेऊन त्या अहो तुमचा तरी आदर्श गुणाने आरंभ केला. त्याला शहाणा तो धनी घेतो येथे प्रत्येकाने आपापल्या परीने सेवा केली असाय. अनेक व्यक्ती आले, श्री गुरु नाना आले, नानांची सेवा केली असाय. आणि मी गावचा बोन माझ्याकडे याची महाराजांची सेवा केली. काय दर प्रतिवर्षी आपण सावकारांच्या दरबारामध्ये आनंदला जातो. श्री गुरुच्या आज्ञेवरून आषाढवती त्रयोदशी नामदेव महाराजांचा हा समाधी काल असतो असा आहे. नामदेव महाराजांचा समाधी काल असा आहे आणि सावकारांचा आषाढवती चतुर्दशी हा समाधी काल. चतुर्दशीची सेवा माझ्याकडे असते काय ही सेवा आरण कराणी असं आहे. श्री गुरु काकांच्या साक्षीनं मौलिनी माझ्याकडे सुपूर्त केली. त्यांचं एक वाक्य आहे त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं, गंगाधर तू जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत काकासाहेबांच्या साक्षीने तुला सांगतो ही सेवा तू करायला लागेल. तेव्हापासून मी हे वाक्य का बोलून जातो आपल्या पुढे त्या ठिकाणी की आजची माझ्या ध्यानीमणी नसताना सेवा महाराजांची समाधी करायची माझ्याकडे आली असेल. ती सेवा माझ्या अल्पबुद्धीनं जी जी करता येईल तेथे माझा काय कोणतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा साधूंचं संतांचं वर्णन करणं काही गोष्टी आपल्या वाणीतून शब्दातून त्या ठिकाणी वर्णन करता शक्य नाही. त्याचं कारण असं आहे की आपली शब्दसृष्टी मर्यादित असते, आपलं बोलणं ठराविक असतं. काही पाठची संतांची उत्तरे विश्वासी आधारित आणि पाठांतर करून अनुभव कुठं असतो लक्षात घ्या. आम्हाला त्याचा अनुभव नसतो, आम्ही फक्त पाठांतर करावं त्या ठिकाणी आता पाठांतर करून बोलावं त्या ठिकाणी. पण महाराजांच्यावरती त्या ठिकाणी प्रगळ आम्ही महाराजांची वारकरी आहोत त्या ठिकाणी, सेवा देत आहोत त्या ठिकाणी म्हणून सेवा करण्याचा अधिकार आपल्याकडे येतोय. सेवा करण्याचं भाग्य जसं मला लाभलं तसं आपल्या गावातील सर्व भाविकांना मी त्याच्याकडे पकवायचे असतील, टाळकरी असतील, म्हणणारे असतील, विनंती असतील, सर्वांना एक भाग्य लाभलं त्या ठिकाणी. हा विषय मी का बोलून जातो आपल्या पुढे त्या ठिकाणी असा परंपरेनं आपलं गाव वारकरी संप्रदायामध्ये देहूकर फळावरचं गाव आहे. आज या महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढी संत क्षेत्र आहेत प्रत्येक संत क्षेत्राच्या ठिकाणी श्री गुरु देहूकर महाराजांचं अधिष्ठान आहे. मग ते अलंकापूर असेल, देहू क्षेत्र असेल, त्र्यंबकेश्वर असेल, सासवड असेल, संत मुक्ताबाईचं संस्थान असेल मेहून किंवा आरण क्षेत्र असेल, बार्शीचं भगवंत मंदिर असेल, गोरबागा तेर मंदिर असेल त्या ठिकाणी असं आहे. दर महिन्याला देहूकरांची तिथं सेवा असते महाराज त्या ठिकाणी.
प्रत्यक्षात त्यांना जाता जरी नाही आलं तर आपली प्रतिनिधी म्हणून आमच्यासारख्या वारकऱ्याने फडावून पाठवतात आणि आपली परंपरेची सेवा ते करतात. असा हा दंडक आहे. परंपरेनं देवकर फडावरती चालत आलेली सेवेचा नेम म्हणा दंडक आहे. तसं आरणची सेवा 7 देव श्रीगुरु काकासाहेबापासून श्रीगुरु मौली महाराज नंतर अण्णा आता भवानी कान्हो महाराज करतात त्या ठिकाणी आणि त्यांच्या सेवेमध्ये आम्ही 5-6 वारकरी त्या ठिकाणी फडावरती सेवेधारी त्यांची सेवा असते त्या ठिकाणी. पण आपल्या गावात एक परमभाग्य अशा प्रकारचं आहे. परमात्मा श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जगद्गुरु तुकोबाराचं अधिष्ठान झालं आहे. हो आणि हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये संत शिरोमणी सावता महाराजांचं अधिष्ठान आहे. असं मला असं वाटतं मी आरणमध्येच सेवा करतोय त्या ठिकाणी. साक्षात समोर आहेत ना अधिष्ठान. असं अधिष्ठान महत्वाचं असतं त्या ठिकाणी लक्षात घ्या. समोर महाराज आहे त्या ठिकाणी महाराजांच्या समोर आपण सेवा हजर करतो त्या ठिकाणी. हा समाधी काळाची सेवा आहे त्या ठिकाणी. असो साठविला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली एरझार झाला सफळ व्यापार. जगद्गुरु तुकोबाराच्या सेवेकरता घेतलेला अभंग आहे. त्या अभंगातून जगद्गुरु तुकोबार ज्यांनी हरीला आपल्या हृदयामध्ये साठवलं त्याची एरझार संपत्ती असं. त्याची सरली एरझार झाला सफळ व्यापार. असा येणं आणि जाणं हा एक व्यवहार आहे. संसार यात्रा भरली थोर तळे अहंबावे हाट बाजार. बाजार म्हटला व्यवहार आहे. तुका म्हणे ह्य लोकीच्या व्यवहार आहे. जन्माचा आणि मराचं त्या ठिकाणी हा एक व्यवहार आहे. येणं आणि जाणं हा व्यवहार किंवा जन्म आणि मरण या दोन्ही टोकामध्ये मधला जो व्यवहार असतो मधला जो कालावधी असतो त्या ठिकाणी त्या कालावधीमध्ये मला सफलता प्राप्त झाली त्या ठिकाणी तुकोबार म्हणतात. सफलता कशामुळे प्राप्त झाली आणि हरीला आमच्या हृदयामध्ये साठवला. हरीला हृदयामध्ये साठवण्याचं ज्ञान फक्त त्या ठिकाणी साधू संतांनी मनुष्य देहाला दिलं. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे. परमात्म्याने माणसाला फक्त त्या ठिकाणी सेवा करण्याचं किंवा हरीला आपल्या हृदयामध्ये साठवण्याचं ज्ञान फक्त दिलं आणि तोच फक्त हरीला आपल्या हृदयामध्ये साठवू शकतो त्या ठिकाणी. असं आहे. पशु काय पाप पुण्य जाणते पाहून बाकीच्याला हे ज्ञान अजिबात नाही. तुकोबार म्हणतात ज्यांनी असं आहे ज्या जीवानी हरीला आपल्या हृदयामध्ये साठवलं त्याची सरली एरझार झाला सफळ व्यापार. जन्ममरणाची एरझार त्याची संपली जाते आणि जीवनातला जो व्यापार आहे जन्ममरणाचा जो व्यवहार आहे त्या व्यवहारामध्ये फायदा झाला सफळ झाला याचा अर्थ त्या ठिकाणी फायदा मोठा लाभ झाला त्या ठिकाणी. तुका म्हणे झाला तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काही फार शिकवावे. एखादा व्यापार धंदा आपण काढला त्या धंद्यामध्ये आपल्याला फायदा झाला पाहिजे हे कोणाला सांगावं लागतं का? किंवा मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उधीम
लाखाचे 10 लाख कधी होतील याचा प्रयत्न व्यापारामध्ये असावा. लाखाचे 12,000 केला तर मुदलामध्ये पडेल होता त्या ठिकाणी. असं आहे. सगळ्यांना भीती हीच आहे. पाऊस पडला मगाशी दत्तामा बोलली 14,000 रुपये सोयाबीनचा भाव आहे. किती? 14,000 रुपये. एक पाऊस जर पडला, पाऊस आपल्या हातात नाही महाराज. पर्जन्य पडावे आपल्या स्वभावे, आपल्याला दैवी पिकी भूमी त्या ठिकाणी असं आहे. पण मागणी मात्र देवाला मागू शकतो बरं का. मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा. असं आहे. काय उणे ते आपाशी रिद्धी सिद्धी. असं आहे. जे मागायचं असेल ते देवाला मागावं त्या ठिकाणी. असं आहे. मित्रापुढे नाही हात उशिरा होत नाही. असं तात्पर्य जीवनामध्ये व्यापार सफल झाला याचा अर्थ येणं जाणं आहे की व्यवहार आहे. एक धंदा आहे, व्यापार आहे, उद्योग आहे असं म्हणा. त्याच्यामध्ये सफलता प्राप्त झाली पाहिजे. मनुष्य ध्येय मिळालं चांगली गोष्ट आहे. मनुष्य ध्येयामध्ये परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये परमात्माला माहित, हरीचा मला माहित नाही मारते. हरी कोण? हरी मुलाची नावं असतात. हरी असं अनेक हरी. हरू, हरिदास आमच्या शेजारी होती त्या ठिकाणी. दोन्ही सारखी होती महाराज. प्रांजळ मनाची होत्या. हरी हरीच माहित नाही. जगामध्ये 3 वर्ग आहेत. हरी कोण? माहित नसणारा एक वर्ग आहे. हरी नाही म्हणणारा एक वर्ग आहे. हरी आहे पण कसा आहे माहित नसणारा एक वर्ग आहे. हरी आहे पण कसा आहे असा माहित असणारा एक वर्ग आहे त्या ठिकाणी. तो संतांचा वर्ग. हरीची आदासा हरी राही दिशा, हरीची आदासा हरी राही दिशा. भावे जैसा तैसा हरी एक, भावे जैसा तैसा हरी एक, भावे जैसा तैसा हरी एक. हरी मुखी गाता हर परी चिंता, हरी मुखी गाता हर परी चिंता. हरीची आदासा हरी राही निशा, हरीची आदासा भावे जैसा तैसा हरी एक, भावे जैसा तैसा हरी एक. हरी मुक्ती गाता हर परी चिंता, हरी मुखी गाता हर परी चिंता. भावे जैसा तैसा हरी एक, भावे जैसा तैसा हरी एक. हरी मुखी गाता हर परी चिंता, हरी मुखी गाता हर परी चिंता. हरीच्या दासा हरी दाही दिशा. हरीच्या दासा हरिभक्तांना साधू संतांना त्या ठिकाणी परमात्मा हरीचं दर्शन सर्व ठिकाणी भरत महाराज त्या ठिकाणी असा आहे. तो नाही ऐसा ठाव उरला असे कवण, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. हरी हा व्यापक सर्वगत, हा तो मुख्यत्वे वेदांत चिंतनाशी चित्त असू द्यावे सावध. असं आहे. हरी कुठं आहे नाही कुठं हे फक्त सांगा त्या ठिकाणी. कुठं नाही हरी त्या ठिकाणी. शाळेमध्ये 5वीतल्या विद्यार्थ्याला गुरुनी एक प्रश्न विचारला त्या ठिकाणी. काय प्रश्न विचारला? मुलाला विचारलं त्या ठिकाणी, अरे देव आहे का? काय प्रश्न? देव आहे का? एक सफरचंद बक्षीस तुला देईन त्या ठिकाणी. असं
तो म्हटला गुरुजी देव नाही कुठे हे तुम्ही सांगा मला, त्या ठिकाणी तुम्हाला 2 सफरचंद देतो. त्या किती मोठा वारकऱ्याचा मुलगा होता. इराक वाळ्याचे काम. गुरुजी काय बोलता तुम्ही, त्या काय विचारता मला, आहे का काय मेंदू? वारकऱ्याचा मुलगा. हरी पैसे हरीचे दास, नाही दया भय मोह चिंतास, पोहणीला उदास बळकट कास भक्तीची. असं आहे. हरी नाही म्हणणारा वर्ग नास्तिकाचा वर्ग आहे हरी म्हणणारा वर्ग आस्तिका. तुम्ही आम्ही सगळे देव मानतो म्हणून सेवा करतो. पण हरी नाम परमात्मा कसा आहे म्हणणारा आणि कसा आहे सांगणारा तो संतांचा वर्ग आहे. तो सावका महाराज ज्ञानेश्वर महाराज. मी थोडंसं आपल्याकडे बोलून जातो. असं आहे जगाच्या पाठीत भारत एक असा देश आहे, भारतामध्येच अधिकांश देवाच्या आणि संतांच्या अवतार असं अधिकांश जगापेक्षा. आणि त्याही भारतामध्ये महाराष्ट्र संतांची लक्ष द्या. महाराष्ट्री संतांची नाथ महाराजांनी तुम्हाला आम्हाला म्हणतो भाग्यवान म्हणतो. भरत पंडित नरधेय प्राप्ती. बोला येतो परम भाग्याची पुढं. हो भरतखंडी नरधेय प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत भूमीमध्ये आम्हाला जन्म मिळाला आम्ही अतिशय भाग्य. त्याही मध्ये महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी असं आहे. महाराष्ट्रावर बोलू द्या. किती राज्य आहेत भारतामध्ये? किती राज्य आहेत? जिल्हे राज्य किती आहेत? अरे वाया गेला जन्म. किती आहेत? किती राज्य आहेत? 18. 28. प्रत्येक राज्याला नाव वेगळं आहे. पण आपल्या ज्या राज्यामध्ये आपला जन्म झाला महाराष्ट्र म्हटलं. अनेक देश आहे अनेक. आपलं महाराष्ट्र महाबीज महाबीज उत्तम. महाबीज द्या मला सोयाबीन महाबीज द्या. महाबीज का घरी द्यायचं महा आहे उत्पन्न महा देणार आहे. महाराष्ट्र संतांनी का म्हटलं बघा ना. गोरोबा काका जवळ येत आपलं ते कितीला उस्मानाबाद जिल्हे होत्या. सावता महाराज जवळ येत त्या ठिकाणी. गोरोबा काका सावता महाराज. पंढरपूर फार लांब आहे का? तुका म्हणे जवळी आले उभे केले परमात्मा पांडुरंग वैकुंठ सोडून संत सदनीरा. काय सांगावं त्या वैकुंठा जाऊन काय बा करावे उभीच बैसावे म्हणून. पण तुका म्हणे त्यानी केली वैकुंठ मेदिनी. वैकुंठीचा देव आणला मुतळा धन्य तो आगळा. तेवढं मस्त मौली अलंकार बोलला देऊला जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी. सासवडला सोपान काका महाराज त्या ठिकाणी. पंढरपूरला नामदेव महाराज लडारी महाराज. ही सगळी संतांची. पैठणला नाथ महाराज त्या ठिकाणी. असं आहे. भारतामध्ये काही भागात आपण विचार करूया त्या ठिकाणी. असं आहे भारताच्या मारवाड भागात संत निरामेचे अधिष्ठान आहे. पश्चिम बंगालमध्ये गेलं चैतन्य महाप्रभूचं अधिष्ठान आहे. काशी उत्तराखंडामध्ये गेलं त्या ठिकाणी तुळशीदास महाराज आहे त्या ठिकाणी. असं आहे कबीरदास महाराज आहे त्या ठिकाणी. आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिकांश अधिक संत आहेत. असं आहे सभोवताली आपण नुसतं गोल करून पहा सगळे संतांची क्षेत्र आहेत महाराज त्या ठिकाणी. असं आहे तुकोबारांनी आग्रह केला त्या ठिकाणी. असे काशी तरी जाई संतांच्या गावा होईल विसावा मनात येते. वारी करायचं क्षेत्र एक देवाची वारी कराय जाऊ देवाच्या गावा. पंढरीची वारी. दोन्ही वाऱ्या वारकऱ्यांना प्रमाण होतं. एक देवाची वारी पंढरीची वारी आणि संतांची वारी त्या ठिकाणी. असं याविषयी मी का बोलतो संतांची वारी अर्थात त्या ठिकाणी संतांचा जो समाधी काळ असतो त्या ठिकाणी. असा आहे देवाच्या वारीपेक्षा संतांच्या सेवेला अधिक प्राधान्य दिलं जातं. तुकोबर ज्ञानोबाची मोहे जेत वाचा विसावे ते साधू कथा. भगवान स्वतः म्हणतात पै प्रेमळाची वार्ता जी अनुवादिती पंडुसुता ते मानू परमदेवता आपली आम्ही. माझ्या भक्तांची चरित्र गाथा जी मुखाने वर्णन करतात देव म्हणतात ते ही प्राणापुरते आवडते निवृत्ते जे भक्त चरित्र ते प्रशस्ती. माझ्या भक्ताची चरित्र गाथा मुखाने गातात इतरांना ऐकवतात ते मला अतिशय प्रिय आहे. त्या ठिकाणी अधिकांशाने आपल्या भूमीमध्ये संतांचा अवतार झाला.
त्याच न्यायानं आरण क्षेत्रामध्ये सावता महाराजांचा अवतार झाला महाराज. तुम्ही आम्ही सामान्य जन्माला सामान्य जीवत सामान्य, पण संत जन्माला असे कधी मला खूप काय अवतार तुम्हा यावया काढून उद्धराया जोड जोडजीव. साधू संतांनी परमात्म्याने आपल्या हृदयामध्ये साठवून हृदयामध्ये साठवण्याचा त्या ठिकाणी आपलं हृदय फाडून साठवत असं त्याचा अर्थ होतो का? तसं नाही. ओळखीला हरी साठविला पोटी होता त्यांची भेटी दुःख कैसे. हरीची ओळख काय ओळख कशी असावी? विठ्ठल जळी तळी भरला विठ्ठल जळी तळी भरला विठ्ठल जळी तळी भरला इथं धाव नाही उरला आधी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल जळी तळी भरला इथं धाव नाही उरला परमात्मा सर्वव्यापी आहे याचं दर्शन घडावं त्या ठिकाणी. लक्षात घ्यायचं. हरीचे दास म्हणजे संत भक्तांची भूमिका मानसिकता अशी असते मला त्या ठिकाणी. त्यांनी देवाला पाहिलं त्या ठिकाणी, देवाला सेवा करून ओळखलं. मला अभ्यास कारणाभ्यास तुका म्हणे असा ते साध्य करिता सायास कारणाभ्यास तुका. तुमची आमची सामान्य दृष्टी आहे मला त्या ठिकाणी असं आहे. याच्याकरता उदाहरण देतो. तुम्ही आणि अर्जुन काय भेद आहे का? अर्जुन आपल्यासारखाच होता मला त्या कुरुक्षेत्रावरती ज्याला भगवान कृष्णाने विराट स्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवायचं ठरवलं. भगवान म्हटले अर्जुना बघ माझे विराट स्वरूप त्या ठिकाणी. अर्जुनाने पाहिलं त्या ठिकाणी अर्जुनाचे डोळे दिपले. काही दिशेना मुले देवा त्या ठिकाणी. याचा अर्थ अर्जुनाची दृष्टी तुमच्या सामान्य भगवंताने अर्जुना म्हटलं अर्जुना या सामान्य चक्षुदृष्टीचं माझं दर्शन तुला होऊ शकत नाही. त्यावेळेला भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी द्यायचा अर्थ तुझे अज्ञानत्व हारावे लागे आधी. मला जाणण्याकरता माझं स्वरूप ओळखण्याकरता तुझ्या ठिकाणी अज्ञानाचा जो पडदा आहे अज्ञान आहे त्या ठिकाणी असं आहे ते अज्ञानातून बाजूला सारावं लागेल त्या ठिकाणी. त्यावेळेला माझ्या स्वरूपात त्यावेळेला अर्जुनाने पाहिलं भगवंताचं विराट स्वरूप दर्शन पाहिजे. तो देव हृदयामध्ये साठवण्याकरता दृष्टी सुद्धा तसं येतो बैसलिया ठाया आसने व्यापी देवराया निर्मळ हे काय आरे. देवाला हृदयामध्ये साठवण्याकरता अंतकरण फार निर्मळ लागतं मला त्या ठिकाणी असं आहे. चित्त ते निर्मळ जैसे नवनीत जाणे जे अनंत तया माझी. नवनीत लोण्याचा गोळा पांढरा शुभ्र असतो मला. आपला हात साबणाने 10 वेळा धुवा. लोण्याचा गोळा हातामध्ये घ्या दाग हाताचा लागतो इतकं ते शुद्ध असतं. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित म्हणून तयाचे चोखट हे मानसी मी होणे असे क्षेत्र संन्यासी जया दिल्या ते उपाशी वैरागी गा नवयंताची वर्तक दिसती देही परी देही ना माझ्या ठाई मी तयाची हृदय समग्र वशी त्या ठिकाणी. भगवंताला राहण्याकरता अंतकरण प्राप्त करत आहे. रामायणातले प्रसंग आहे. रामायणाचारी समोर बसले तात्या खराय का खोटा तुम्हाला सांगा. प्रभू रामचंद्राला भेटण्याकरता चित्रकूट पर्वतावरती भरत आपल्या आईच्या हट्टामुळं दुराग्रहामुळं प्रभू रामचंद्र वनवासाला गेले असं आहे. आणि अतिशय प्रिय असणारं माझं परमदवित भाऊ या नात्यानं देव या नात्यानं प्रेम करणारे भरत होते. आईला तो वैरीने समजू लागले. आदोआत तो बोलला आईचा धिक्कार केला तिरस्कार केला आणि चित्रकूट पर्वतावरती आला. त्या ठिकाणी प्रभूला दर्शन घेतलं आणि विनंती केली देवा चला परत चला त्या ठिकाणी असं आहे. माझा अधिकार नाही त्या ठिकाणी माझी चूक नाही आमच्या आईची चूक आहे.
बोलत नाही मी त्या गोष्टी. आणि फक्त एवढं आमच्या आईची चूक भर काय बोला आपल्या आईला ते बोलत असतं आपण त्या ठिकाणी. आपल्या वाणीला ते शोभत नाही. मोठी चूक झाली आमची आईची. देवा परसला गेला आणि सिंहासन ग्रहण करा त्या ठिकाणी असं. प्रभू रामचंद्राने भरताचं बोलणं ऐकून घेतलं. आईविषयी मनावर द्वेष निर्माण झाला आणि माझ्याविषयी प्रेम आहे. मी काय का माझ्याविषयी प्रेम आहे आणि आईविषयी द्वेष आहे. त्याला प्रभूंनी भरताला म्हटलं, भरता ऐके गुह्य गोष्टी, माझे प्रेम तुझ्या पोटी, तेच पोटी कैकई खोटी हृदय गाठी नसाय. अरे मला माझ्याविषयी तुझ्या अंतकरणात प्रेम आहे ना त्या ठिकाणी असं आहे. त्याच अंतकरणामध्ये आईविषयी दुर्बुद्धी नसावी असं आहे. जे हृदयी माझे प्रेम तेच नसावा द्वेष विषम, ऐशी बोलता श्रीराम भरत निभ्रम पडे पुढती. अरे मला हृदयामध्ये साठवायचं ना माझ्याविषयी प्रेम आहे ना तुझ्या अंतकरणामध्ये. भरता आईविषयी असणारे दुर्बुद्धी असणारा द्वेष काढून टाक. त्यावेळेला तुझ्या हृदयामध्ये मी अखंड वास्तव्य करू इच्छिते. गंमत म्हणून सांगतो. गवळण एक आता एक दूध डिग्री झाली असेल. कल्पना करा, जग घेऊन गेला, अर्धा लिटर दूध द्या मला त्या ठिकाणी. अर्धा लिटर दूध घेतलं मला त्या ठिकाणी. जग अर्धा आला त्या ठिकाणी. परत आला त्या ठिकाणी असं आहे. समोर एक बारची पार्टी राहिली. बार म्हणजे ज्यांना कळतं काय विचार, बारची पार्टी गेला त्या बार मध्ये त्या ठिकाणी असं आहे. आणि ह्याच्यात अर्धा लिटर बारचं काय पे असतं ते द्या. देणार तो मागितले आणि दुसरं भांडं नाही म्हणजे ह्याच्यातच द्या त्या ठिकाणी असं आहे. देणार पैसे घेण्याचं काम होतं. दिलं बार वतलं त्या ठिकाणी. प्रकार काय झाला, पहिले का पाहे दूध पवित्र आणि गोड. अगोदर पवित्र आणि गोड असणारं दूध होतं, त्याच्यामध्ये मदिरा मिसळली. परिणाम काय झाला, दूध पवित्र राहील का. दूध वेगळे घ्यावं असे एका भांड्यामध्ये घ्यावं लागेल त्या ठिकाणी असं आहे. आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मदिरा घ्यावं लागेल त्या ठिकाणी असं आहे. पण दुधाचं आणि त्या मदिरेचं मिश्रण काय होतं, घालतो परिणाम काय होतो, मला विष तयार होतो मला त्या ठिकाणी. हे प्रमाण आहे महाराज. जया मद्यपानाची आवडी तयाना रुचे नवनीताची गोडी महाराज त्या ठिकाणी लक्षात. हृदयामध्ये देवाला साठवताची अंतकरणामध्ये असणारे विकार आहेत ना, ते विकार फक्त बाहेर जाऊ नये. तुका म्हणे देह बैला विठ्ठले कामे क्रोधे केले घर येते. साक्षात अधिष्ठान असणारी सावता महाराजांचं जीवन क्षेत्र हेच सांगून देत आपण. एक महाराजांचं जे जीवन आहे आदर्शमय काय समाजापुढे त्या ठिकाणी असं आहे. हो, त्यांनी आपलं हृदय फाडून परमात्म्याला वसण्याकरता अंतकरण दिला. आता हृदय फुली चौपाळून आपले वरी बैसू पाऊले श्रीगुरूंची. श्रीगुरूला देवाला वसण्याकरता अधिष्ठान आहे. मन बुद्धी आणि चित्त आणि अहंकार त्या ठिकाणी याची बैठक असते महाराज त्या ठिकाणी. अहंकार असावा, सात्विक असावा अहंकार. अभिमान असावा, स्वाभिमान असावा, याचा भीन सेवेचा अभिमान असावा, कर्माचा कर्तव्याचा अभिमान असावा, चांगलं कार्य केलं त्याचा अभिमान जरूर असावा त्या ठिकाणी असा आहे. फाजीला अभिमान नसावा असा आहे. अहंकार नासाभेद जगी निंद ओळा. जगामध्ये तुकोबरे धिक्कार केला त्या ठिकाणी असा आहे. सात्विक अहंकार असावा, वारकरीला अहंकार जरूर असावा. ज्ञानोबराची उभे आपल्या पुढे सांगू इच्छितो असं आहे. हरीची भुसावया लागी जगी ते लोभी एकची जगी माझे लोपित्या. ते अहंकार वाहतू अंगी. अहंकार वाहतून आमचा अभिमान आहे आम्हाला पांडुरंगाच्या सेवेच्या त्या ठिकाणी. तो अहंकार आपल्या अंतकरणाचा त्याला अंतकरणाची बैठक म्हणतात असं आहे. अंतकरणाचा चार चौरंगाचे पाय चार असतात. तसं मन बुद्धी चित्त अहंकार सुद्धा पाय आहे मला त्या ठिकाणी असा आहे. तो सात्विक अहंकार असला पाहिजे असा आहे. आणि हा अहंकार मी पांडुरंगाचा वारकरी आहे, दास आहे, सेवक आहे, हा अहंकार सावता महाराजांना होता. हे अहंकार तुकोबरांना होता. हा अहंकार ज्ञानोबांना होता. सगळ्या साधू संतांना अहंकार होता त्या ठिकाणी. म्हणून ते परमात्मा हरीला ओळखू शकले, आपल्या हृदयामध्ये साठवू शकले. हृदयी पिटे संपुष्ट संपुष्ट हे हृदय करोनी पोटी साठ
करुणी पोटी साठो हरिनाम परमात्म्यानं आपल्या हृदयामध्ये साठला. हरी आला आता मग कैची वैचिंता शेवटी तुका म्हणे हरी काही उरून ती पुरी. हरी जर हृदयामध्ये साठवला त्या ठिकाणी असं आहे. मग हरी वेगळा आणि भक्त वेगळा राहिला का? तुका म्हणे ते नाही भिन्न भाव भक्त तोची देव ते भक्त त्या ठिकाणी हरी आणि हरिभक्त त्या ठिकाणी एक रूप असतात. देवते संत निमित्त त्या प्रतिमा म्हणतो साठविला हरी जी हृदय मंदिरी त्याची सर्वी झाला सफळ मारियाचे वंशी सावता जन्मला पावना तो गेला वंशनाचा. पावना तो गेला वंशनाचा. मारियाचे वंशी सावता जन्मला पावना तो गेला वंशनाचा. मारियाची वंशी सावता जन्मला पावन तो केला वंश त्याचा. जसं बघा ना वैश्य जातीने तुळाधार वंशी कुंभारामध्ये गोरबा करतात त्या ठिकाणी असं आहे. नाविकांमध्ये सेना नाविलान विष्णू भक्त त्या ठिकाणी लाखा कोल्हाटी जाती त्या ठिकाणी असं आहे. राजपुतामध्ये संत मिळालाय संत अनेक जाती जमाती त्या ठिकाणी असं आहे. आपण दलित पण म्हणतो दलित हरिजनामध्ये चोखोबर आहे त्या ठिकाणी. ब्राह्मणामध्ये मौली नाथमुखा कबीर मुमीन लतीफ मुसलमान सेना नावीदार. मुस्लिमामध्ये लतीफ कबीर महाराज. मराठ्यामध्ये जगगुरु तुकाराम. अनेक आता तुम्हाला सर्वांना भूस होता मी का जास्त विचार करू शकतो. अर्थात सगळ्या जाती जमातीमध्ये संतांनी अवतार घेतला त्या ठिकाणी. याचा अर्थ परमात्मा सर्व ठिकाणी सम आहे हे दाखवण्याकरता साधू संत प्रत्येक असं आहे. वैष्णव चांबार धन्य त्याची माता शुद्ध उभयता अंत्यजारी येऊन तरल्या हरिभजरे तयाची पुराणे फाट. याचा अर्थच नेमका अशा प्रकारचा. शुद्ध जातीमध्ये जन्माला आला निचे पुरीचा उंचा वंदे होय हरीचे जो गाय गुणवान. तशी नामदेव महाराज देवाला प्रिय होते. शास्त्राने निवाडा केला त्या ठिकाणी. ही आता याची धर्म नाही विष्णुदासा निर्णय आईचा वेदशास्त्री. प्रत्येक जाती जमातीमध्ये संतांनी अवतार घेतला त्या ठिकाणी. असा जातीला प्राधान्य तिला प्राधान्य परमात्मा पांडुरंगाच्या प्राधान्य दिले त्या ठिकाणी. तो परमात्मा पांडुरंगाचा भक्त नाही त्या ठिकाणी कोणी असो का. विदुरदाशी पुत्र तत्वता तो या भरपूर आहे. भावे पढे परमार्था भावो प्रमाण परमार्था जाती अभिमानतात. म्हणजे पावावया साचुकारे तुम्ही शहाण्यात म्हणून बोलतो जाणते आहेत. म्हणजे पावावया साचुकारे भावो सरे जाती न सरे या लागी अवघ्यांची धुरी म्यावण चेरे उद्धरली. केवळ जी अपवित्रे ऋषयांनी वानरे म्या पुजली गवळ्यांची पुरी ताक पिणारी भाव प्रिय जाती प्रिय त्या ठिकाणी असा. तसं सावता महाराजांचा जन्म माळ्याच्या फुलमाळी माळ्यामध्ये पूर जाते त्याच्यामुळे फुलमाळी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो त्या ठिकाणी हा फुलमाळी पाटील घराणे मनात पडते. उंच घराणे काय फुलमाळी म्हणजे त्या पूर जातीमध्ये उंच घराणे
त्यांची पंधुबा दळी माळी, त्यांना 2 मुलं होती, परशुबा आणि डोंगरुबा. त्या ठिकाणी डोंगरुबा यात्रेतून ते निघून गेले त्या ठिकाणी. असं आहे ते परत आले नाहीत मला त्या ठिकाणी. असं आहे परशुबांचा विवाह त्यांच्या वडिलांनी नांगीताई नावाची एक मुलीशी केला आहे आणि विवाह झाल्यानंतर बालपणापासून परशुबांना त्या ठिकाणी पांडुरंगाच्या भक्तीची आवड होती, नामनिष्ठ होती त्या ठिकाणी. असं आहे काही महाराज अभ्यास न करता बोलून जातात, मला वाईट होत त्या ठिकाणी. सावता महाराजांच्या कुळामध्ये परंपरेने पंढरीच्या वारीचा नियम होता. सावता महाराजांची अभंग आहे, पूर्वापार कुळी पंढरीचा नेम, मुखी सदा नाम, सारी आत्मा मारी देवा तुझी. सावता महाराजांच्या घराण्यामध्ये परंपरेनं पंढरीच्या वारीचा नेम होता. कुठलेही वारकरी, कुठलेही भक्त परमात्मा पांडुरंगाची वारी केल्याशिवाय राहिलेली नाही. परमात्मा पांडुरंग आरूला येतात हा विषय वेगळा आहे महाराज, लक्षात घ्या. पण सावता महाराजांचा स्वतःचा अभंग आहे, पूर्वापार कुळी पंढरीचा नेम, मुखी सदा नाम विठ्ठलाची. परंपरेनं त्या ठिकाणी, कारण परशुबा आणि नांगीताई त्या ठिकाणी. असा आहे 50 वर्ष वय झालं महाराज, कुठे संतान नाही. वारीला महिने करायची त्या ठिकाणी. असं आहे वाळवंटामध्ये यावं त्या ठिकाणी. असं आहे आधी कीर्तन हरिभजन ऐकावं त्या ठिकाणी. दशमीला त्या ठिकाणी मुक्का, दशमी एका ठिकाणी आले. कीर्तन ऐकण्यामध्ये बराचसा वेळ गेला त्या ठिकाणी. असं आहे पहिलं नामदेव कालीच्या अलीकडे महाद्वार वेश होते, दत्ता म्हणून आहे ना भाऊ, महाद्वार वेश. मोठी दरवाजा बैल ना आपण त्या सुरुवातीला पाहिजे, मोठा दरवाजा होता आणि मोठी आरगळा, एवढी जाड मोठं असलं होतं महाराज. परमात्मा पांडुरंगाच्या दर्शनाला आले तिथे, हो, पण महाद्वार बंद होतं, आरगळा तुटून होत्या. काय करावं असं आहे. परमात्मा पांडुरंगाला दर्शन घेण्याकरता परशुराम आणि त्यांची पत्नी धर्मपत्नी नांगीताई आल्या, हो, पण महाद्वार बंद होतं त्या ठिकाणी. हो, भेटीची आवड त्या ठिकाणी. पण कोणाची देव वाट पाहतो, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी आपोआप बेड्या तुटल्या संकळा म्हटल्याप्रमाणे महाद्वार उघडला, आत गेले, रावणामध्ये गेले, परशुराम पुढे गेले, परमात्म्याचे दर्शन घेतले त्या ठिकाणी. देवाने म्हटलं महाराज 50 वर्ष वारी केली, एवढी मोठी माझी सेवा केली, याची ऋण नाही फिटले मागील, पुढे भांडवल जोडूचे. देवाचं असतं भक्तांच्या सेवेचं कर्ज देवावरती झालेलं असतं, ओझ होतं देवाला. देव खाली, भक्त आला ना, भक्ताच्या मुखाकडे देव कधी पाहत नाही, मला काय खाली मान होतं, सेवेचं ओझ झालं त्या. देवाने म्हटलं महाराज ओझं झालं तुमच्या सेवेचं, काहीतरी मागा याच्यातून, नाही व्याज तर खूप 4 वर्षी भेटू द्या. महाराजांनी विचार केला की आता देव आहे ब्रह्मांडाचा, नाही त्याचा अनादार होणे, देवाचाही अनादार होणे आणि आपल्याही परंपरेला धक्का पोचून काय. तो कुबऱ्या समजतात ना, काय आमची परंपरा आहे, काही मागणे हे आम्हाला ही परंपरेलाही धक्का पोचून. म्हटलं महाराज देवा असं करा, तुम्हाला द्यायचं असेल तर माझी एकच इच्छा आहे त्या ठिकाणी. असं आहे संत, आता प्रमाण म्हणत नाही, संत संगती देवीचे देवा येण्यात गाय करणं आजी भाव माझी आजीवा कुठली देवा गेले. निघून रावला बसून आले, गरुड खांबापाशी वरली, नांगीताई गेले त्या ठिकाणी. त्यांच्या मुखात त्यांनी मात्र परमात्मा पांडुरंगाच्या मुखाकडे पाहिलं. पांडुरंगाला वाटलं त्या ठिकाणी आता आई साहेब कूस उजवली देव दिसत नाही, तुमची कूज उजवली कूच म्हणजे कोटी संतान नाही होत तुम्हाला, नाही हो देवा त्या ठिकाणी. अजून नाही उजवली, नाही हो, एकही मूल नाही, एकही नाही त्या ठिकाणी. मग देऊ का, द्या की फडक्या फळात. देवाने स्वतःहून म्हटलं त्या ठिकाणी. आता देवाने बाहेर आलं त्या ठिकाणी. परशुरामाने म्हटलं काय मागितलं का देवाला, मी नाही मागितलं, देव मागा म्हटल्यानंतर मागितलं, म्हणशी काही मागा. देवाने मला विचारलं कुस उजवली का, मी म्हटलं नाही. देऊ का, मी म्हटलं द्या. देवाने म्हटलं ना तुला ठीक आहे, मग असं कर, जा परत देवाला असा माग, असं म्हण. नामधारक परमार्थाचा महिमा प्रगट करणारा संत सेवक, हो, आणि जगामध्ये परमार्थाचा महिमा प्रगट करणारा असा भक्त, असा मुलगा मला दे. पुत्र व्हावा आईचा गुणवंता, पुत्र व्हावा आईचा गुणवंता, त्यासाठी लोकी गेला, त्यासाठी लोकी
पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी त्रिगुणामध्ये त्याची कीर्ती आज राम व्हावी त्या ठिकाणी ज्ञानोबरावी बाबतीत बघा त्या ठिकाणी जाऊ चंद्र तारा दिनकरा तो तुझी समाधी राहुरी तिला दर्शने उद्धारा गणजीवा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही लोकांमध्येही लोकांनी त्यांची कीर्ती वाखाणे करावी आणि स्वर्गामध्ये सुद्धा भक्त काही पायी ती वाट वैकुंठी पाहती वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे वर्तन पात्रावर नाही बरे का आपल्या वारकऱ्याची वैष्णवाची संतांची भक्तांची कीर्ती स्वतः परमात्मा आपल्या मुखाने त्या ठिकाणी जगामध्ये वाऱ्यासाठी पडतो वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुक्त्याचे नारायण असा मुलगा मन म्हटल्यावर देवाला सांगितलं देवा असा मुलगा आमच्या मालकाने सांगितला देवा जास्त असतो म्हटलं त्या ठिकाणी ते सावकार लक्षात शिके 1172 म्हणजे इसवी सन 1250 सावता मला किती काळ झाला बघा आता 2021 मोजा आणि मला सांगा इतके वर्षी झाले आता हा समाधी काल किती वर्षी बघा तात्पर्य काय सावता महाराज जन्माला आले त्या ठिकाणी असं आहे तुकोबरे म्हणतो पुरे एकती पुत्र माय पोटी पुढे उद्धरी लक्ष पोटी नाथ्यांचे 2 वेळा सांगतो माहिताच आहे पित्रा ते तारिती पूर्वजा ते उद्धरती पित्रा ते तारिती पूर्वजा ते उद्धरती ऐशी पुत्र संपत्ती द्या असं मला दिसतं आठवण आहे असं आहे हो शोक संताप हरक घरोघरी पुत्र देख असं आहे पण सुपुत्राची मुख विरळा देखील त्या ठिकाणी असं आहे हो आणि एक माताला एक मुलं होतात बरं का नाहीच नाही पण हो पण तू खूप बऱ्यासारखा नाव बऱ्यासारखा त्या ठिकाणी सावता महाराजांसारखा काकासारखा एखादा मुलं एखाद्या मातीत भाग्य असते सगळं असते सत्पुत्र संत साधू देव कोणाचे पुढे जन्माला येत नाही मला त्याची पुण्य नसते पुण्यकाळ त्याचा राहिला मुलाचं मुलगा पोटी जन्माला कसा येतो याच्या पाठीमाग आई वडिलांची मोठी तपस्या असते मला त्या ठिकाणी आई वडिलांचा आचार आई वडिलांचा विचार आई वडिलांचा आहार याच्यावरती संतानावरून तुम्हाला त्या ठिकाणी असा आहे तसं सावता महाराजांची आई वडील निष्ठावंत पंढरीची वारकरी होती आणि आपला कुलधर्म पाळायचे त्या ठिकाणी कृषी शेतकरी होते सामान्य शिकी होती त्या ठिकाणी कष्ट करावं उदरनिर्वाह करावं त्या ठिकाणी मिळेल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सत्कर्म आचरावं त्या ठिकाणी सावता महाराज हळूहळू मोठे झाले आणि आरण गावाजवळ भेंडी नावाचे गाव आहे भावनशी नावाच्या एका घराण्यातील जनाबाईशी त्यांचा विवाह झाला त्या ठिकाणी आता आहे सावता महाराज आपल्या वडिलांचा जो कृषिकर्माचा बंधन होता त्या ठिकाणी तो स्वतः नियमन करायचे त्या ठिकाणी आता आहे त्यांच्या शेतामध्ये एक विहीर होती त्या ठिकाणी आता आहे अभंग आहे त्यांचा विहिरीमध्ये त्या 2 बैल होती त्या ठिकाणी आता आहे दूध त्याकरता गाय होती महाराज त्या ठिकाणी आता आहे स्वतः उभेचा पती पत्नी हो संसाराचा गाडा शेतामध्ये जावं काम करावं त्या ठिकाणी स्वतःचा उदरनिर्वाह करावा आणि त्याच्यातून सत्कर्माकरता गोरगरिबाला साधू संन्याशाला अन्नदान करावं हा त्यांचा व्यवहार होता जोडून या घन यावे विष्णुदाशी तरीच गर्भवासी उद्धार लोकाशी पूज्य होती वारकरी जन्माला आला ना त्या ठिकाणी त्याच्यामुळं समाजाचा उद्धार होतो समाज सन्मार्ग करतो संतांचं चरित्र तुम्हाला आम्हाला सन्मार्ग दर्शक असतो त्या ठिकाणी संतांचं चरित्र त्याचं अनुकरण करावं त्या ठिकाणी कोणाचे अनुकरण साधू संतांच्या जीवनाकडे बघावं विशेष आचरण संतांचं जीवन हे तुम्हाला आम्हाला सन्मार्ग दर्शक असतं त्या ठिकाणी महाराजांनी आपल्या वाटेला धर्म आहे जे धर्मकार्य आहे ते कार्य करावं त्या ठिकाणी कृषी कर्म करावं त्या ठिकाणी आणि कृषी कर्म करत असताना आता संसार म्हटलं तर काही वादविवाद येतो कमी अधिकपण असतो संकट असतात दुःख असतात त्यांची पत्नी एकदा रुसली महाराज त्या ठिकाणी काय झालं तो देव झालं त्या ठिकाणी त्या पत्नीला शांत करण्याकरता सावता महाराजांनी जवळ केलं त्या ठिकाणी सावता म्हणे कांते जपे नामावळी हृदय कमळी पांडुरंग तात्या तसं सांगतात आपल्याकडे हृदय कमळी पांडुरंग रागाव नको
वाद करू नको माझ्याशी त्या ठिकाणी. विठ्ठल विठ्ठल म्हण. शांत झाले त्या ठिकाणी. आता कालांतराने त्याला विठ्ठल नावाचा एक मुलगा झाला आणि नागू नावाची मुलगी झाली त्या ठिकाणी. आता नागूने काम करताना नेहमी म्हणायची ते सावता मला एक छंद होता. विठ्ठल विठ्ठल येणे छंदे प्रेमानंद गरजावे, ब्रह्मानंद गरजावे, विठ्ठल विठ्ठल ब्रह्मानंद गरजावे, विठ्ठल येणे छंदे ब्रह्मानंद गरजावे, धर्मच आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल. एक आवर्जून तुमच्या पुढे प्रमाण सांगतो, नीट ऐका. रिकामे तो नको म्हणा, राहो क्षणो क्षणाई, वेळोवेळा नारायण पारायण हे करी. रिकाम ठेवू नका मन. रिकाम मन विकाराचं घर असतं महाराज त्या ठिकाणी. असं आहे. सावता महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणायचे, काम करायचे त्या ठिकाणी. शेतामध्ये काम करायचे त्या ठिकाणी. काम करत असतात त्याच सवे हरी खुरपुला गे धावोणी त्याच्या मागे काम करी. काम सावता महाराज खुरपताना एक पात खुरपाची, मागून 2 पाती यायच्या. नागू म्हणायची, बाबा तुम्ही एकच पात धरली, 2 पाती कुणी खुरपल्या? अहो तो आपला मळ्याचा मालक आहे तो विठ्ठल, येत असेल खुरपत असेल. मळ्याचा मालक बरेच वर्ष बाबा नेहमी रोज असेल बोलायचे. नागू म्हणायचं त्या ठिकाणी, मळ्याचा मालक विठ्ठला म्हणतो कधी येणार तो? येईल ना तू कधीतरी त्या ठिकाणी. येईल नाही कधी. एक दिवशी सावता मला ओढ्याला गेले स्नानाला. जे आणायला गेला असेल त्याला ओढा म्हणतात. ओढ्याला स्नानाला गेले त्या ठिकाणी. पण मनात तेवढी इच्छा काही तो असं आहे. सद्गुरूंची भेट मला कधी होईल मनाला ध्यास लागलं त्या ठिकाणी. स्वतः परमात्मा पाहून सद्गुरूंच्या रूपामध्ये आले. एक साधूच्या विषयामध्ये आले त्या ठिकाणी. असं आहे. महाराजांना जवळ केलं त्या ठिकाणी. अरे सावता इकडे. कृपेचा वरदास्त महाराजांच्या कठोर मस्तकावरती ठेवला त्या ठिकाणी. दर्शन घेतलं कोणी साधू पुरुष आहे म्हणून त्या ठिकाणी. असं आहे. परत ज्या वेळेला मायामध्ये आलेले काम सुरू झाले त्या ठिकाणी. सावता महाराजांचे सामान्य दृष्टीवर दिव्य दृष्टी प्राप्त झाली त्या ठिकाणी. आणि मुखातून अभंग निघाला. तांदमुळा भाजी आवजी विठाबाई माझी, भाजी आवजी, विठाबाई माझी, भाजी आवजी, विठाबाई माझी, विठाबाई व्यापक दिव्य दृष्टी प्राप्त झाली. अनुभवाला हरीचा त्या ठिकाणी. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कुंडिले साठविला राहे हृदय संकुटी, पण बाहेर घाटुटी. सगुण स्वरूपामध्ये हृदयामध्ये आहे, मुखामध्ये आहे, बाहेर चराचरामध्ये प्रत्येक अणु दिसेल त्या असं आहे. दृश्यमान पदार्थामध्ये परमात्मा पांडुरंगाचं दर्शन, ही दिव्य दृष्टी सावता महाराजांना प्राप्त झाली. मुखातून अभंग निघून आले. ऊस गाजर अवघा झाला माझा गोपाळू, वीर मोठ दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावताने केला मला विठ्ठल पायी गोळा. आणि आमच्या शेतामध्ये आम्ही उडी सोयाबीन, कधी पाऊस पडेल म्हटलं त्या पडेल पाऊस त्या. आता त्याची सत्ता आहे. तुझ्या सत्ते वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या सत्तेच्या ठिकाणी. आता वर्षावे जळ हे आज्ञा माझी त्या ठिकाणी. पाऊस पडायचं काम माझं आहे. सावता महाराजांची तुम्ही सेवा करा, पाऊस पडायचं काम माझं आहे. देव म्हणतो त्या ठिकाणी. नागून म्हटलं मग तो देव कधी येतो? येईल ना आषाढी वारी. आषाढी वारीला सगळे भक्त मंडळी आले. नामकराने नामदेव महाराज मोठा पौर्णिमेचा काळा झाला त्या ठिकाणी. असा आहे. कोण पैठणी क्षेत्रामध्ये कीर्तन चालू होतं. कीर्तनामध्ये
कुर्मदास नावाच्या भक्तांनी परमात्मा पांडुरंगाचं आणि पंढरीचं वर्णन कीर्तनामध्ये ऐकलं. तात्या लक्षात घ्या, म्हातारा झाला आपण कीर्तन ऐकून उपरती नाही झाली म्हणा त्या वाईट वाटत. परमात्मा पांडुरंगाचं वर्णन ऐकलं तो. बाप हा कृपाळू भक्ता भाविकाशी घरी होय दासी कामारी त्या ऐकली त्या मनाला बोल लागली जावं पंढरपूर. पण अवस्था अशी होती, माझ्या गुडघ्यापासून पाय नव्हते आणि कोपऱ्यापासून हात नव्हते आणि पंढरपुरात जायचं आहे. त्यावेळेला त्या ठिकाणी वाहनं वगैरे काय नव्हते, स्वतःच्या गाड्या तर लांबच, मोटरसायकल पत्ता नाही. कसं जावं मनामध्ये असं इच्छा निर्माण जावे पंढरीची आवडे मान जाऊ वाटलं त्या पण निघाला बेटा. सत्य करिता निर्धार काय न तरी विश्वंभर. लक्षात घ्या, निर्धार पक्का असा. साच बराबर तप नाही, झूत बराबर पाप नाही. कोणता अनुकरण करते आपण पाहूया. निर्धार केला असा त्या ठिकाणी, हा माझा विचार, हा माझा निर्धार, हा माझा आचार, हा माझा विचार, हा माझा निर्धार. नाम विठ्ठल विठ्ठल म्हणत निघाला बिचारा त्या ठिकाणी. कसा निघाला? चालाव पाय नाही, हाताच्या धरण चालाव हात नाही, गडमर घेत निघाला महाराज त्या ठिकाणी. असा आहे, सूर्योदयापासून सूर्यास्त जिथं होतो तिथपर्यंत फक्त 2 मैल अंतर कापायचं, 2 मैल अंतर तिथपर्यंत गेली. व्यवस्था अरण्यामध्ये त्यावेळेला मुक्काम व्हायचा, त्यावेळेला खेड्यापाड्यामध्ये व्हायचा. लोक अन्नदान काय तर द्यायचे, पण अरण्यामध्ये मुक्काम झाला कोण? तो परमात्मा पांडुरंग हा माझ्याकरता येतोय, माझ्याकडे येतोय. तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी. देव म्हणतो अर्जुना तयाचा योग समागवा, मदती पडला पांडवा दयाच्या आश्रयास व्हावा निश्चित त्या ठिकाणी. अरे माझ्यावरती सर्वस्व त्यानं भार टाकलाय, त्याला सांभाळणं माझं काम. देव दयाळ देव दयाळ तरी तुझ्याचा सांभाळ. मुक्काम करत करत होईपर्यंत आले महाराज त्या ठिकाणी. काय पण तिथनं शरीर गलित झालं त्या ठिकाणी आणि ठंकू लागलं, जाता येईना महाराज त्या ठिकाणी. वारकरी चालू होते पंढरीला, पत्र दिले त्या ठिकाणी, निरोप दिला त्या ठिकाणी. देवाला माझा निरोप द्या त्या ठिकाणी, मला आता पंढरीला देवा तुझ्या दर्शनाकरता येणं होत नाही. निरोप दिला त्या ठिकाणी. असा आहे, काय निरोप दिला? नाही कर चरण न घडे दर्शन, मन आहे शरण तुमचे पायी. हात नाही पाय नाही, काय करावं देवा, पण तुमच्या दर्शनाची मला इच्छा. हा निरोप देवाला दिला. नामदेव महाराज नामबरे होते त्या ठिकाणी. असं आहे, देवाने विचार केला त्या ठिकाणी, आता आपल्याला आरणला जायचं आहे. आरणचे सावता महाराज आपली प्रतीक्षा करतात, जसं पुंडिका करतात देव वैकुंठातून आला, तसं पंढरीचा पांडुरंग परमात्मा त्यांनी विचार केला सावता महाराजाला भेटण्याकरता जावं. सावता महाराजाला भेटण्याकरता मनामध्ये तीव्र इच्छा त्या ठिकाणी. असं आहे, पण योग येईना. पण आला. एक पंथ 2 काळ. एका कामामध्ये एका कामाच्या हेतूने गेलं 2 काम सफल होतात. जायला काय हरकत आहे असा विचार देवाने केला. पौर्णिमेचा काला घेतला त्या ठिकाणी. असा आहे, नामदेव महाराजला आणि नामदेवला असं आहे, तिघाला घेऊन त्या ठिकाणी निघाले आरणला भेटण्याकरता. निघाले त्या ठिकाणी. आता कौतुक दाखवूया मावशी देवे. देवाने चरित्र केलं त्या ठिकाणी. आता आहे, नामदेवा माऊली मला तहान लागले, पाणी पिण्याकरता मी जातो म्हणजे त्या ठिकाणी. असं आहे, समोर विहीर दिसते त्या ठिकाणी, पाणी पिऊन थोडा वेळ थांबा इथं. देवाने म्हटल्यावर नामदेव महाराज नामबरे थांबले. नामदेव राहिले बाहेरी, मळ्या भितरी देवली. असं आहे, नामदेव नामबरे रोडला उभी राहिली. देव मळ्यामध्ये गेले त्या ठिकाणी. जाता मार्गी देवाचा आवडता भक्त होता तो सावता जीवनमुक्त. जात असताना सावता महाराज ध्यानस्थ बसले होते महाराज त्या ठिकाणी. असं डोळे लावून बसले होते. पाहिलं सावताकडे त्या ठिकाणी. देव समोर गेले. माता ठेवून हात केला सावधान, दिसले या लिंगण चोंडी. सावध केलं. हो, सावता महाराजांनी उघडे डोळे पाहिला. आतापर्यंत ज्या सर्वरूपाचा ध्यास मला होता महाराज त्या ठिकाणी, साक्षात परमात्मा पांडुरंगाचं समरूपात दर्शन. मोठा आनंद झाला त्या ठिकाणी. असा आहे, सावता महाराज म्हणाले देवाला, देवा थांबा, मला तुमची पूजा करू द्या. हो, देव म्हणाले, अरे ना सावता कशाची पूजा घेऊन बसलास? कसाचा मला जेवण खाणं पिणं नको नको की बाबला. तस्कराची मानी लागले शे पाठी चुकवी, त्यांची दृष्टी लपवी मत. 2 चोर माझ्या पाठीमागे लागले, त्यांच्यापासून मला वाचव, कुठंतरी लपव. लोक म्हटले बरोबर. सावता महाराजांनी विचार केला, मोठा ऊस होता, 5 ऊस होता, उंच ऊस होता, 20 कांड्याचा.
सावता मला विचार केला उसामध्ये लपव त्या ठिकाणी असतात तर ह्यांचा प्रकाश झाकत नाही. कुठं लपावू देवाला लपण्याकरता जागा कुठं आहे? योग्य जागा पाहिजे. निर्मळ हे काय अधिष्ठान प्याचे. सावता महाराजांनी मागचा पुढचा विचार केला नाही. कटीचे खुरपे सत्वर काढले हृदय विदारले तक्षणी. कमरेला खुरपं होतं, छातीवरती ऑपरेशन करावं ना, तसं उभी शिर आणि पोट फाडलं. यावे पंढरीनाथा हरी घावे भीतरी प्रवेश भीतरी केला देवी. सावताने सांगितले देवा तुम्हाला लखण्याकरता जागा माझी होती आहे. देवानी सूक्ष्म लहान रूप धारण केलं त्या ठिकाणी असं आहे. आणि सावता महाराजांच्या हृदयामध्ये जाऊन लपून बसली महाराज त्या ठिकाणी असं आहे. आत बसले. नामदेव महाराज रडू लागले. ज्ञानोबांना जाण होती त्या ठिकाणी असं आहे. योगी होती महान. नामदेवाला देवाचं दर्शन होईना. बराच वेळ झाला त्या ठिकाणी. काय करावं काय करावं रडू लागले नामदेव महाराज त्या ठिकाणी असं आहे. चला माऊली म्हटली चल बघत जाऊ. देव ह्या दिशेने गेलाय, या मळ्यामध्ये शिरलाय, जाऊया ते विहिरीकड. गेले समोर त्या ठिकाणी असं आहे. तर सावता महाराज झाणत बसलेले दिसले. आणि सावता महाराज उद्यामध्ये दिवाणी लग्नाकरता जातात. उपर्ण बांधलं त्या ठिकाणी. नामदेव महाराज गेले रडू लागले. नामदेवराय गेले. नामदेवाला विचारलं त्या ठिकाणी सावळू कपाळातून दिसला गळ्यामध्ये माल. आणि अहो महाराज देव आले होते का इथं? आतून देव सांगतात बोलू नको सांगू नको बोलू नको सांगू नको. गप राहा. आता देवातून बोलतात देव त्या ठिकाणी. सावता महाराज काही बोला मौन त्या ठिकाणी. मौन राहणे याचा अर्थ त्या खोटं बोला असा अर्थ. हा कुठल्या तरी बाजूनी बोला की कुठल्या तरी बाजूनी बोला की गप मौन राहणे याचा नामदेव महाराज म्हटले अहो महाराज खोटं बोलता का तुम्ही? तरी गप्पच. नामदेव महाराज समोर आले. त्यांची ती अवस्था पाहिली. देव ज्यांच्या हृदयामध्ये असते त्यांची एक अवस्था असते. तेची अंगा वसती लक्षणी आंतरी देवे धरली ठाणे आपणच येते त्या गुणी गाणे येणे तुमचे लक्षण दिसली. त्या शांत स्वभाव दिव्य चेहऱ्यावरती प्रकाश आहे. चेहऱ्याचा लक्ष प्रकाश पडलाय. समोर आले. नामदेवाचं रडणं पाहिल्यावर देवाला ते आज मातेला असा कळवाळ येतो ना. पाना कुठला देवाला भीम बसवू ना त्या ठिकाणी. देवाने आपल्या उकळण्याचा पदर बाहेर काढला त्या ठिकाणी. आणि बाहेर स्पष्ट दिसावा. सावता महाराज छातीवर समोर दिसतो बघा त्या ठिकाणी. बघा पाहिल्यावर नामदेवाचं लक्ष गेलं त्या ठिकाणी. महाराज तुम्ही सुद्धा खोटं बोलावं का त्या म्हटल्या बरोबर पितांबराला पकडलं महाराज त्या ठिकाणी. हाती धरून या गाडीला देवाला बाहेर काढले त्या ठिकाणी. देवाला मोठा आनंद झाला त्या ठिकाणी. असं आहे. तिघे जण भेटले. विचार केला त्या ठिकाणी. अरे नामदेवा अरे तर गुरुमदास आले तर आपल्या भेटी जाता येणार त्यांचे हात पाहिजे. नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि सावता महाराज हे तिघजण मिळून गुरुमदासासमोर गेले. किती आनंद वाटला. एकटा देव नाही महाविष्णू नाव पर्याय आणि नामदेव संप्रदायाचा पाया संप्रदायाची करू. तुका सर्वाश्रेष्ठ प्रिया मातोर काजो अवतार नाम याचा देव परमात्मा. आणि त्यावेळेला तिथं अधिष्ठान कुर्मदासाचं केलं. आणि कुर्मदासाच्या मस्तकावरती देवाने हात ठेवला. त्या ठिकाणी आपल्या स्वरूपामध्ये मिळून घेतले. ज्ञानेश्वर महाराजांचा संसार आणि परमार्थ त्या ठिकाणी असायचे. एकच वर्ग प्रपंचिया तुम्ही परमार्थ साधावा वाचे आठवावा पाणून अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप. साधू संतांचा फक्त संसार त्या ठिकाणी फक्त देवाची सेवा करण्याकरता देखे प्राप्तार्थ झाले. जे निष्कामता पावले त्याही कर्तव्याचे उरले लोकांना. तुमच्या आमच्या करता परमार्थ कसा करावा हे मार्ग दाखवण्याकरता संत येतात. प्रत्येक जातीमध्ये त्या ठिकाणी असतात. पंढरपूरला जाण्याला एक मार्ग आहे का? पांडुरंगाच्या दर्शनाकरता एक मार्ग आहे. आपण अनेक जगातून येणारी वाट किती दिशा आहेत किती मार्ग आहेत त्या ठिकाणी. तसं प्रत्येक जातीमध्ये संत अवतीर्ण काळ झाले त्या त्या जातीला परमात्मा पांडुरंगाची उपासना करण्याचं दर्शन मार्गदर्शन घडण्याकरता
आज विचार करा, मला सांगा, हे माळी समाज आहे का उभारला? गाव व्हायला माळी समाजासाठी एका जनागणी सावता तो धन्य, तयाचे महिमान न कळे कोणा. सावता महाराजांचा संसार त्या ठिकाणी परमात्मा पांडुरंगाची सेवा करण्यात आला आहे. आणि त्यांचं कर्म त्यांनी ईश्वराला अर्पण केलेलं असतं. देवाचा एक निरूप आपल्याकडे ठेवतो आणि शिवा मी अर्पण केलं. कर्मे करावी चांग हा निरूप माझा. प्रत्येक माणसाने कर्मभूमीमध्ये आपण जन्माला आलो, चांगली कर्म करावी त्या ठिकाणी असं आहे. म्हणून फळीला सांडूनी ध्येय संग कर्मे करावी चांग हा माझा निरूप. हा निरूप माझा भगवंतानी अर्जुनाला म्हणजे हा निरूप आहे सगळ्या जगताला मानवी जगताला. दुसरी ज्ञानोदय तू सत्कर्मेची आचरावी आणि आचरून मजार पावी त्या ठिकाणी आता आहे. आपण जे जे सत्कर्म करू ते परमात्मा पांडुरंगाला अर्पण करावं हा माझा निरूप आहे त्या ठिकाणी. तसा संसार सावता महाराजांचा सुंदर झाला त्या ठिकाणी. दृष्ट लागला एक मुलगा एक मुलगी त्या ठिकाणी दोन्ही हरिभक्त झाले त्या ठिकाणी असं आहे. शिके 1217 आषाढ वद्य चतुर्दशीचा दिवस उघडला त्या ठिकाणी. सावता महाराजांना आध्या रात्री तळुशीला नामदेव महाराजच्या पुण्यतिथीशी त्या ठिकाणी जोर आला. शरीर धर्म आहे. नवजरी धीर झाला ते ताप आला, थंडी वाजली त्या ठिकाणी. फुडून पुढच्या अंकुराला घेऊन लागली त्या ठिकाणी. आषाढ मध्ये चतुर्दशीचा प्रातःकाळ उजडला. त्यावेळेस एक अभंग आहे, मी अभंग म्हणतो, आम्ही म्हणतो आपण बोला. उठून प्रातःकाळी करुणिया स्नान घालुनी आसन यथाविधी नवदरे झिरे झाला शे संतप्त परिमणी अर्थ विठोबाचे. ऋतू ग्रीष्म आषाढ वद्य चतुर्दशी आला उदयाशी सहस्रक. आषाढ वद्य कृष्ण चतुर्दशी आषाढ वद्य कृष्ण चतुर्दशी सावता पांडुरंग स्वरूपी मिळला ध्येय समर्पिला ज्याचा कुंडलिका वरे अर्थ चतुर्दशी सूर्योदयाला सावता महाराज उठून उभे झाले, स्नान केलं त्या ठिकाणी, पद्मासन घातले त्या ठिकाणी असं आहे. प्राणायाम केला, प्राणायाम करून कुंभक साधिला, वायू निरोधीला मूळतत्वी प्राणायाम केला. आत्मा ब्रह्मांडाला नेला त्या ठिकाणी असं आहे. षटचक्राच्या वरती नेला, आत्मा ब्रह्मांडाला नेला त्या ठिकाणी असं आहे. आत्मा परमात्म्याच्या हृदयात परमात्म्याच्या एकरूप केला त्या ठिकाणी. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी एका जया जय आत्मरूप परमात्म्याची सावता महाराजा जीवात्मा समरस झाला. सावता पांडुरंग स्वरूपी मिळला देह समर्पिला ज्याच्या त्याची तुका म्हणे हरी काही कोणी देवरी त्याची सगळी धार महाराजांचे कीर्तन समर्पण करूया आणि जगद्गुरु तुकडोबाचा आपण सरकारी भजन करूया. तुकाराम तुकाराम
काही उरोल देवोरे काही उरोल देवोरे आ त्याची थळी नारो त्याची थळी नारो तुका म्हणे हारी तुका म्हणे हारी तुका म्हणे हारी तुका म्हणे आता उधार मना